Yes, yes. आरोपी कसं काय दिसतो चेहरा काढला बाबू बाबू खाली गाडी बसत वगैरे असेल जस्ट तुम्हाला भेटायला बोलून घ्या आम्ही तो परत देतो तुमच्याकडे चहा पेपर भेट द्यायचा का नाही कॉल केला पण सर उचलत नाही मेसेज टाकला तुम्ही बोलल्यानंतर मी पण उचलला नाही कुठे व्याघ्र प्रकल्प आहे तिथे म्हणजे 100 एकर जमीन आहे भारत सरकारवर माझा MOU झालेला आहे तो नागपूरचा जो विनोद दाडे आहे त्याची ती वैश्विक सेवा फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी आणि त्या संस्थेला शेती खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत याआधी पण असे काही घटना या माणसांनी केलेल्या आहेत त्या काही संदर्भात इन्क्वायरीमध्ये काही आले समोर नाही असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्या घरगटीमध्ये पण असं विशेष काही झालेलं नाही तर चौकशी आपण कशा पद्धतीने करतोय आणि आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी काल आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे ती लवकरच पोहोचेल आरोपीची काय पार्श्वभूमी सर काय किंवा तो काही 12वी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे असं त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही कुठे पॉलिटिकल पार्टीशी वगैरे नाही कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी तो संबंधित नाही कधीपासून घडला कधी झाली त्यांची ओळख जानेवारीमध्ये झाली फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ते पैसे दिले गेलेत आणि साधारणतः मे पासून हा त्याचा पाठपुरावा फिर्यादी पाठपुरावा करत होते परंतु गेल्या 2 महिन्यापासून मग तो फिर्यादी त्याला काही रिस्पॉन्स करत नव्हता त्यामुळे मग हा गुन्हा दाखल झाला नाही पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे मी माझी जमीन जी घेतली आहे ती परत विकल्यावर मी पैसे परत देईन असं म्हणतोय तो निवडणूक काळामध्ये पण काही आमदारांना फोन आले होते मंत्री काल मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नरसिंह रेड्डी यांनी अशी फिर्याद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींची ओळख आहे मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली त्यामध्ये 5 कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत म्हणजे अकाउंटला जवळपास 4 कोटी 40 लाख आणि बाकी 60 लाख रुपये रोख तर नेमका हा आरोपी कोण आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध कसा लागला दोघांचं काय बॅकग्राऊंड आहे आरोपी हे निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक रोड येथे राहणारे आहेत आणि दिल्लीला त्यांची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती
या प्रकरणामध्ये अजून कोणी आहे का? कारण नागपूरला पण आपलं पथक गेलं अशी माहिती मिळते. यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद दाडे व त्याचे काही सहकारी यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी. तर ही जी रक्कम आहे 5 कोटी मागितली होती की अधिक रक्कम मागितली होती आणि त्यानंतर 5 कोटी मिळाले होते? त्यामध्ये टोटल 15 कोटी लागतील, त्यातले 5 कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतो. कुठल्या राज्याचं राज्यपाल पद मिळवलं असं काही सांगितलेलं नाही? असंही काही नाही, कुठल्या तरी एका राज्याचं मिळून दिलं असं सांगितलं होतं. पण हा रेड्डी कोण आहेत, म्हणजे त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे? ऍक्च्युली नरसिंह रेड्डी जे आहेत त्यांचे कोणी नातेवाईक आहेत, ते आमदार आणि खासदारी राहिलेले आहेत. त्यांना राज्यपाल बनवण्यासाठी हे पैसे आरोपीने स्वीकारलेले आहेत. कुठल्या राज्यात खासदार कुठल्या पक्षाचे? ते आंध्र प्रदेशमधील आहेत. आणि हे कोणी शास्त्रज्ञ आहेत अशी पण माहिती मिळाली. हो, ते IT इंजिनियर्स आहेत, त्याचबरोबर ते रिसर्च मध्येही आहेत. आता काही पैशांची रिकव्हरी झाली की काय? आरोपीकडे 4 लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जी अमाऊंट आहे त्यातले आरोपीने FD केलेले आहेत आणि जे काय 2 कोटी इतकी अमाऊंटची शेती खरेदी केलेली दिसत आहे.